आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। वहिनी, आपण मिठाई आणली आहे ना? अहो नाही, म्हटलं बोलून बोलून तोंड कडू झालं असेल। म्हणजे आमचं तोंड कडू? ऐकलं? आमचं तोंड जाऊ दे, मरू दे ना। देवाने तुला 2 कान दिलेत ना, एका कानानं ऐकायचा आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचा। आता मी पण तोंडाक लागाय शकते, पण ही ती जागा नाही ना। काका, असू दे, राहू दे। काय झालं? गोड सहन नाही होत का? नाही, म्हटलं डायबिटीसचा काही त्रास वगैरे आहे का? नाही नाही, काही डायबिटीज बिगडीच नाही। म्हणजे अगदी ठणठणीत आहेत तुझे काका। हा, नाही एवढं आम्हाला गोड। रे गौरव, दमलोलो दिसतस। वहिनी, धाकटो पोरगो इलो, थोरलो पोरगो खया। प्रसाद कुठे आहे? का तुम्ही सगळे गप्प का? त्या प्रसादला हे सगळं पटलेलंच नाही। त्या बिचाऱ्या गिरिजाने बिशीतून पैसे उचलून स्वतःच्या वहिनीसाठी दुकान उघडायचं ठरवलंय। मग आता हिचा नवरा म्हणून त्याने ही सगळी जबाबदारी घ्यायला नको? हा, तोच करत होता सगळी मदत। होय काय? मग आई कुठे तो? येईल ना, येईल आता। येईल ना? हा, काकी, दादा येईल आणि तो आला ना, मी सगळ्यात पहिले तुम्हाला भेटवी। होय काय? नाही, आम्हाला भेटवण्यासाठी आधी तो तुमच्या हातात भेटेल काय? त्याचं विमान आता उडलं असेल, नवीन हॉटेलचं उद्घाटन आहे ना, त्यामुळे नवीन ब्रँडची मारून कुठेतरी पडला असेल तो शिरला कानात। काका, तुम्ही हे अनुभवाने बोलताय? म्हणजे तुमच्या घरी कोणी आहे का? रोहन वगैरे? काय काय बोलतेस तू? म्हणजे यांचं कसं आहे माहितीये ना, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून। ही सतत असं करत असते। गिरिजा, काय बोलते तू? कपरा, चला पूजेचा दिवा लावूया। या भाऊ, तुमचा मान पहिला। या 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 वहिनी या। गिरिजा, ए गिरिजा, अहो तुम्ही या ना, आत या। नाही नाही, आत नको, बाहेरच बोलू, नाही तर इथे वेड्यात काढाल तुम्ही मला। म्हणजे काय झालंय? म्हणजे काय? तुम्ही रात्री बोलताय, सकाळी करताय, काय चाललंय काय? अहो, आज पूजा करून हॉटेल सुरू करणार होतो, हे मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला। आणि प्रसाद रात्री येऊन बोलून गेला, त्याचं काय? दादा काय बोलला? आम्हाला हॉटेल सुरू करायचं नाहीये। अहो नाही, काहीतरी गैरसमज झालाय तुमचा। अगं कसला गैरसमज? तो तू दिलेले ₹1,00,000 घेऊन गेलाय। आणि रात्रीच्या रात्री चावी देतो म्हणून सांगून गेला, अजून आलेला नाहीये। अहो असं काही नाहीये। अगं ₹1,00,000 घेऊन गेला, त्याचं काय? बघ गिरिजा, तो सांगून गेला म्हणून मी दुसरी पार्टी तयार केली आहे। आता ते केव्हा इकडे येऊ शकतात, त्यामुळे तुम्ही जागा रिकामी करा।
हे बघ गिरिजा, ही पार्टी मला हातची घालवायची नाहीये. अहो त्यामुळे लवकरात लवकर ही जागा रिकामी करा आणि निघून जा. अहो काय करू काय मी ह्यांचं? काल हा सगळा नालायकपणा करण्यासाठी हे घराबाहेर होते तर. वहिनी, एक सांगतो, राग मानू नका. एक मोठासा असा दगड घ्या, त्या प्रसादच्या गळ्यात बांधा आणि त्याला द्या पाण्यात ढकलून. अरे ह्याला काय अर्थ आहे? ही काय पद्धत झाली काय वागायची? स्वतः सुखाने जगत नाही, दुसऱ्याला सुखाने जगायला देत नाही. आतापर्यंत काय निदान 100-200 वरती डल्लो मारी, पण आता तर 1 लाखावरती डल्ला मारला त्याने. तर ही बिचारी गिरिजा तरी काय करेल ना. एक तर बीसीचे पैसे आहेत, व्याज पण द्यावं लागेल, पण ह्याने तर त्या सगळ्या पैशाचा बाजार करून टाकला. तरी नशीब माझ्यासारखा काका मिळालाय तुम्हाला. तू काही टेन्शन घेऊ नको, आपण काहीतरी करूया. मी तुला 1 लाख रुपये देतो, हळूहळू दे. माझे व्याज नको, व्याज नको. व्याज तुझ्यासाठी मी माफ करतो. चिरला काना, त्याची काही गरज नाहीये. बाय असा डोक्यात राग घालून घेऊ नको. राग नाही, मी शांतपणेच बोलते. पण तुमच्या पैशांची आम्हाला गरज नाहीये. त्यातनं कसा मार्ग काढायचा आहे ना, ते आमचं आम्ही बघून घेऊ. घ्या. बघितलं हा? एवढं हे मदतीचा प्रयत्न करतायत आणि काय म्हणे, आमचं आम्ही बघून घेतो. कुठून आणणार पैसे? का हा माज आहे तो बाजारात विकून आणणार पैसे? हा, जरा ना घरच्यांचं ऐकत जा. हा, आणि ओ तुम्ही सतत आपलं आमची माणसं, माझी माणसं, काही फायदा नाहीये. काय करतात तुमची माणसं? सतत तुमचा अपमान करता. तरी तुम्हाला मदत करायचीच. तू जरा गबरवशील. घ्या, आता मलाच बोला. अरे कसं आहे झालं तरी ही सगळी माझी माणसं आहे. गिरिजाबाई, तुला तुझ्या वहिनीसाठी हॉटेल काढायचंय ना, मग आपण काढू. हवे तर जास्त पैसे देतो आणि ह्याच्यापेक्षा जरा मोठी जागा पण बघूया. शिरला का ना? जी ही सहानुभूती, हे उपकार, ही दया, हे नकोय मला. आणि तुमचे पैसेही नकोय. दया सहानुभूती नाही, मदत म्हणून देतोय. 1 लाख रुपयासाठी परका माणूस माझ्यासमोर तुला फाडफाड बोलून गेला ना, म्हणून देतोय मदत. हे ना. अहो हीच मदत नकोय. आई, आवरा हे सगळं. आपण काय ते घरी जाऊन बोलू. आणि राहिला प्रश्न वहिनीच्या हॉटेलचा, तर ते स्वप्न मी सुद्धा बघितलंय. आणि ते लवकरात लवकर पूर्ण कसं करायचं हे माझं मी बघून घेईन. गिफ्ट राहिले ते घ्या आणि चला. चला. शुभप्रभात. काय झाली का झोप? झाली झाली. चल चहा बिस्किट खाऊ. संपत दादा,
दादा संपत सेठ आता कसं बोलला बोल. अहो थोडी गरज होती. किती हवेत? 5,000. आत्ता 5 देतो, पर सायंकाळी 6च्या डोक्याला माझ्या हातात 5,500 पाहिजे. अरे काय आभार बिभार मानशील का नाही माझे? अहो खूप उपकार होतील. आणि हा हे मोठे साहेब आहेत बरं का, यांचे पैसे दे. अहो तुम्ही गरजेला पैसे देता, संध्याकाळी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मी आणून देईल. 5,500. हा ठीक आहे. आणि हे आपले मोठे साहेब आहेत. हो साहेब खूप उपकार होतील, येतो मी. हा जा जा. ते गेला पेन सापडला. बघ बाबा असं असतंय, सकाळ सकाळपासून आपलं काम सुरू होतंय. जगात पैशांची नड असणारे बरेच लोक आहेत. काय इले चल. पण हा पैसे देईल ना? अरे फक्त मुद्दल नाही, व्याजात सकट परत देतील. नको टेन्शन घेऊ तू. नाही म्हणजे माझ्या बहिणीने हॉटेल उभं करण्यासाठी पैसे दिले होते आणि जागेच्या मालकाकडून कोणालाही न सांगता मी घेतले. आणि ही गोष्ट जर घरच्यांना कळली ना तर हाहाकार माजेल. अरे पण जेव्हा या पैशावर आलेलं व्याज बघतील तेव्हा त्यांचं तोंड आणि डोळे दोन्ही उघडे राहतील की. माझे पैसे बुडणार नाहीत ना? अरे तू चांगल्या कामाला नकार घंटा कशाला लावतोय? या आधी कधी फसलो नाही, आताही फसणार नाही. नाही म्हणजे भीती ही वाटतेच ना. एक काम कर, काय? नाही हे घे तुझे पैसे घे. तू तुला काय हॉटेल बिटेल चालवायची इच्छा अरे आहे? अरे नाही 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 घे तू. अरे नाही नाही घे. नाही नाही तसं काही नाहीये. मग कसं आहे? आय राव, एवढं मी माझा बिझनेस सोडून तुझ्या मागे मागे करतोय कशासाठी? आणि तुझं आपलं तेच. मला भीती वाटतेय आणि मला काय होणार तर नाही ना, माझे पैसे बुडतील का? अरे संपत चिडू नकोस रे. चिडत नाही रे. आता मला सांग, या चैनी, हे गाडी, हे बंगले कशाच्या जीवावर घेतले मी? बिझनेसच्या जीवावर ना. अरे मलाही वाटतं रे, आपल्यातला कोणीतरी या बिझनेसच्या जीवावर मोठा व्हावा, काहीतरी मोठं करून दाखवावं. पण तुझा आपला माझ्यावर विश्वासच नाही. नाही, माझा विश्वास तुझ्यावर आहे रे. तो जो पैसे घेऊन गेलाय त्याच्यावर विश्वास कोण ठेवणार? जेव्हा हेच लोक तुला व्याजात सकट मुद्दल आणून देतील ना, तेव्हा तुझा विश्वास बसेल. पण तो मुद्दल आणि व्याज दोन्ही आणून देईल ना? अरे हो बाबा, तोच नाही, ज्यांना ज्यांना तू पैसे देशील ना ते सगळे तुला व्याजा सकट मुद्दल परत आणून देतील. आणि जेव्हा हे डबल झालेले पैसे तू घरी घेऊन जाशील तेव्हा घरचे हाहाकार नाही, तुला खांद्यावर घेऊन नाचतील. शब्द आहे आपला. चल, तुम्हाला मित्र म्हणतो ना, मग नको टेन्शन घेऊ. कशाला टेन्शन घेतो रमेश दादा? अरे काय कसं आहे, काय टेन्शन घ्यायचं रे, मी आहे ना तुला सांग. संपत मालक, बोला ताई, काय म्हणता? अहो मी तुम्हाला 10,000 रुपये मागितलेले, तर त्याची काही सोय झाली का? काय ताई, तुमच्यासारख्यांची सोय करण्यासाठीच तर आम्ही इथे आहेत. हा मला सांगा, एवढे पैसे तुम्हाला कशाला पाहिजे? अहो मार्केटला उतरत्या भावात कांदा मिळतो, तो मी घेईल आणि वाढत्या भावाला विकेल. वा, कांद्याचा बिझनेस, मस्त बिझनेस. पण मला सांगा, तुम्ही हे पैसे मला परत कधी देणार? संध्याकाळी जे काही असेल ते व्याज आणि 10,000 तुम्ही वेळ सांगा, त्या वेळेत येऊन मी देईल. वा, या ताई खूप मस्त आहेत. यांनी आपल्याला पैशासाठी कधीच तंगवलं नाही बरं का. ताई, तुमच्यासाठी म्हणून आज संध्याकाळी जेव्हा वाटेल तेव्हा माझे पैसे आणून द्यायचे. हो हो. व्याज तुम्हाला माहित आहे. चा, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. मोजून घ्या. हो हो. हा, विश्वास आहे. मग चला या. फोन ऑन केला तर घरून लगेच फोन येतील. काय करू? संपत, ऐक ना. अरे काल रात्री मी माझा फोन ऑफ ठेवला होता, कारण माझी बायको सतत फोन करत होती. आणि आता जर फोन चालू ठेवला ना तर पुन्हा त्यांचे कॉल येणार.
आणि माझ्या नावाने पुन्हा शंका फोडणार. अरे या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत बाबा. अरे पण कर ना, उचल ना फोन, कर ना ऑन. अरे तुला बोललो होतो ना, माझ्या लहान भावाचा फोन आलाय. लहान भाऊ म्हणजे तू मोठा, मग कशाला घाबरतो एवढा? उचल फोन, बोल. अरे मग त्याचे प्रश्न सुरू झाले, कुठे आहेस, काय करतोस, तर काय सांगू. सांग जे काय ते खरं सांग. पैसे घेऊन येतोय म्हणून. भावा जास्त लोड घ्यायचा नाही. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. काय मी येतो. चल दादा. घरच्यांचे 4 शब्द ऐकण्यापेक्षा संध्याकाळी 4 जास्तीचे पैसे घेऊन जातो. सगळ्यांची तोंड बंद होतील. आई, वहिनी, दादाचा फोन लागला. काय बोलला? कुठे आहे तो? नाही म्हणजे फोन लागला पण त्याने उचलला नाही. आणि आता पुन्हा केला तर स्विच ऑफ लागतोय. रवळला आता. मागच्या जन्मी काय पाप केला मी म्हणून असला पोरगा माझ्या पोटी जन्माला घातला रे तू. माझी बाय गिरजा या घरासाठी मरमर करते, रक्ताचं पाणी करते आणि हा रक्त पितोय आमचं. बाहेरच्यांसमोर घरच्यांचा बाजार मांडलाय याने. माझ्या पोरीच्या कष्टाचे पैसे खाल्ले. काय करू याच? ए आई, तू अगं शांत हो ना. मग आधी त्या नालायकाला माझ्या समोर आणून उभा कर तू. नाहीतर सगळ्या पैशाची दिवाळी करेल तो. अगं सगळीकडे शोधलंय मी त्याला, त्याचा कुठेच पत्ता नाहीये. फोन लावला तर आता बंद लागतोय. एक बोलू का? त्याला यायचं असतं ना तर तो कधीच आला असता. आता काय करायचं आपण? पोलिसात तक्रार करूया. हा म्हणजे अजून थोडा वेळ तो येण्याची वाट बघूया. जर तो नाही आला तर मग पोलिसात तक्रार करूया की तो पैसे चोरून पळून गेला म्हणून. गौरव काय बोलतो तू? हे बघा, मला मान्य आहे की या सगळ्या गोष्टीमुळे आपल्यालाच त्रास होईल, आपलीच बदनामी होईल. अगं पण दादा भेटेल ना आपल्याला आणि पैसे पण परत मिळतील. नाही म्हणजे दादाने दारूच्या नशेत जेवढे पैसे उडवले नसतील ना तेवढे तरी परत मिळतील. राजी बाय, माफ कर गो मला. माझा पोरगा असा घर खाऊन घरचे वाचे पण काढणार माहित होत ग मला, तरी तुझ्या गळ्यात बांधला. आयुष्य बरबाद केलं मी तुझं. हवी ती शिक्षा दे मला. माफ कर. आई, तुम्ही असं बोलू नका. शेवटी ज्याच्या त्याच्या नशिबात जे लिहिलंय ते होणारच. खरं तर मी बायको म्हणून ह्यांना सरळ मार्गावर आणायला अपयशी ठरली हो. माझंच काहीतरी चुकलंय. काल काल हे फोन उचलत नव्हते ना तेव्हा मला कळायला हवं होतं की हे काहीतरी करणार. पण काल यांनी अतिच केलं. जागेच्या मालकाकडून हॉटेलसाठी दिलेले पैसे काढून घेतले यांनी.
आता मी काय बोलू? मला आता तुमच्या समोर यायची पण लाज वाटतेय. या घरात मला ताट मानेने जगता यावं म्हणून तुम्ही मला हॉटेल सुरू करून दिलं. मी पण स्वप्न बघितलं की मी खूप कष्ट करेन, या घरात 4 पैसे कमवून आणेन, तुमच्यावरचा भार हलका करेन. पण सगळी स्वप्न मातीमोल केली हो या माणसाने. ताई, मी हात जोडून माफी मागते. हे सगळं माझ्या नवऱ्यामुळे झालंय. मला माफ करा, मला माफ करा. दादा काय बोलला? आम्हाला हॉटेल सुरू करायचं नाहीये. तो तू दिलेले ₹1,00,000 घेऊन गेलाय आणि रात्रीच्या रात्री चावी देतो म्हणून सांगून गेला, अजून आलेला नाहीये. बघ गिरिजा, तो सांगून गेला म्हणून मी दुसरी पार्टी तयार केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही जागा रिकामी करा आणि निघून जा. मी तुला ₹1,00,000 देतो, व्याज नको देऊ. व्याज तुझ्यासाठी मी माफ करतो. शिरला काना. कुठून आणणार पैसे? का हा माज आहे तो बाजारात विकून आणणार पैसे? दया सहानुभूती नाही, मदत म्हणून देतो. ₹1,00,000 परका माणूस माझ्यासमोर तुला फडफड बोलून गेला ना, म्हणून देतोय मदत. घे ना.